सर्वात अगोदर तर ज्याप्रमाणे मी सुरुवातीला जेव्हा अध्यक्ष बनले त्यावेळी मी माझं मत मांडलं होतं की मराठी शाळांसाठी जी पटसंख्या वाढवायची असेल त्यावेळी जे प्रयत्न आम्हाला करायचे असेल ते आम्ही सगळे करणार. त्याला धरून आता आम्ही ठरवलं आहे की विद्यार्थिनीला जो आपण उपस्थिती भत्ता देतो त्याच्यामध्ये वाढ करायची. त्याचबरोबर मराठी शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतील त्यांना देखील हा उपस्थिती भत्ता देण्याची आम्ही प्रशासनाकडे तरतूद करण्यासाठी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मुद्दा सगळ्यांनीच लावून धरला होता. त्यामुळे त्यानुसार शहर विभागाच्या जेवढे शाळा होते त्याच्यामध्ये आपण CCTV कॅमेरे सगळीकडे बसवले. परंतु उपनगरात मात्र अजूनही ते कॅमेरे बसवले नव्हते. पण त्याच्यासाठी जी तरतूद केली होती ती अपुरी होती. त्यामुळे त्या तरतुदीत देखील आम्ही मागणी म्हणजे त्याच्यात देखील तरतूद वाढून मागावी अशी आम्ही मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. नक्की कितीची तरतूद? म्हटल्याप्रमाणे जे कॅमेरे सिटीमध्ये आपण बसवले होते पूर्णपणे, पण उपनगरात मात्र अजून अद्यापपर्यंत आपण ते कॅमेरे बसवले नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी 42 कोटीची तरतूद उपनगरात कॅमेरे बसवण्यासाठी आपण प्रशासनाने केले होते. पण लक्षात जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आम्ही जेव्हा अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं ही तरतूद अतिशय कमी आहे. म्हणून ती आम्ही वाढून 100 कोटीची तरतूद करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. 100 कोटीचे एकूण कॅमेरे आपल्याला बसवायचे आपण मागितले. आणि उपस्थिती भत्ता हा वाढवण्यासाठी आपण प्राथमिक विभागाकरता ₹5 कोटी आणि त्याऐवजी आपण 10 कोटीची मागणी केली आहे. आणि माध्यमिक शाळेच्या मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी आपण ₹35 लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद सांगितले करायला. जे समुपदेशन करायचं म्हणजे बऱ्याच अर्थसंकल्पावर जी आमची चर्चा झाली, सदस्यांनी जी चर्चा केली त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रत्येक शाळेत एक समुपदेशक असावा अशी मागणी केली. कारण आपण जनरली बघितलंय आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी ह्यांचं जे वातावरण असतं ते पोषक नसतं. काही वेळा वेगळा ट्रेस असतो, काही वेळा त्याच्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अशा वेळी शिक्षकांना कळतं की या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्या मुलाला एका व्यवस्थित लाईनवर आणायचं असेल तर त्यावेळी समुपदेशक असणं फार गरजेचं असतं. मग ते विद्यार्थिनी असू दे नाहीतर विद्यार्थी असू दे, काही वेळा त्यांच्यामध्ये काही गैरप्रकार घडलेला असतो इतर वेळा आणि त्यावेळी ती मुलं तिथे दबलेली असतात. मग अशा वेळी शाळेमध्ये समुपदेश जसं खाजगी शाळांमध्ये असतं, प्रत्येक खाजगी शाळेमध्ये एक समुपदेशक असतो आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा वागणुकीमध्ये म्हणा एक कुठेतरी आपल्याला फरक जाणवतो किंवा त्यामध्ये प्रगती तशीच सेम समुपदेशक आपल्या महानगरपालिकेत देखील असावा असे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली. आणि त्यासाठी एक साधारणपणे आर्थिक आम्ही काय असं सांगितलं नाही की एवढी तरतूद, पण आर्थिक तरतूद त्यासाठी करा म्हणून सांगितलेली आहे. आणि प्रशासकीय राज जेव्हा होता तर आपण बघितलं होतं की त्या काळामध्ये काही प्रमाणावर शाळा म्हणजे पत्रे तुटले असतील, पाणी समस्या असेल, अशा विविध समस्या शाळेत छोट्या मोठ्या होत्या. तर ती डागडुजी व्हावी किंवा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी काही तरतूद केली आहे कारण त्याचे काही बोलणं झालं का बैठकीमध्ये? हो, ते कारण बऱ्याच सदस्यांनी मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच उद्याही काही सदस्य त्याच्या बाबतीत बोलणार आहेत की हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या दर्जन्यते असेल आणि रिपेअर ही तर मोठी झाली, पण काही वेळा छोट्या छोट्या गोष्टी कुठे नळ तुटलेला असतो, कुठे दरवाजा एखाद्या ह्याचा तुटलेला असतो, अशाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्यासाठी देखील जो पैसा लागतो किंवा जी काही तरतूद लागते तर ते आम्ही बघितलं ते अर्थसंकल्पात प्रशासनाने जवळजवळ फक्त 340 कोटीचीच केली होती. पण ती जेव्हा अर्थसंकल्प वाचल्यानंतर आमची चर्चा झाली किंवा अर्थसंकल्प आम्ही बघितला पूर्ण त्याचा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की ही तरतूद अपुरी आहे. कारण शाळेत रिपेअर करा, दर्जोन्नत करा ही मागणी फार मोठ्या प्रमाणात आणि या छोट्या छोट्या गोष्टींची मागणी पण फार मोठ्या प्रमाणात. म्हणून आम्ही सुचवलं प्रशासनाने की 1000 कोटीची यासाठी तरतूद करण्यात यावी. विश्रांती कमी मिळते, परंतु जर प्रसूती रजा जास्त आली तर त्या योग्य प्रकारे आपल्या स्वतःची पण काळजी घेतील, बाळाची काळजी घेतील आणि नंतर एक स्त्री म्हणून म्हणाल तर ही खरोखर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जी मागणी केलेली आहे ती योग्यच आहे. कारण आम्हाला माहिती असतं जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्या शारीरिक, तिच्या मानसिक, भावनिक फार मोठे बदल होत असतात आणि तिथे एक फार वेगळ्या प्रक्रियेतून म्हणा ती जात असते. ज्यावेळी ती त्या बाळाला सोडून एक कामावर जाण्याच्या होते त्यावेळी तिची मानसिक तशी तेवढी नसते. एखाद्याला जर ते कौटुंबिक त्याला पाठबळ नसेल म्हणजे समजा स्वतंत्र राहणारे जर एखादं कपल असेल त्यावेळी मग त्या बाळाला ठेवताना तिची जी धाकधूक होते म्हणजे एवढं छोटं बाळ असतं आणि मग त्याला त्या पाळणाघरात ठेवताना तिची कुठेतरी घालमेल होते, धाकधूक असते की आपल्या बाळाला कसं होईल, त्याला कोण सांभाळेल, जे सांभाळणं ते नीट बघतील की नाही.
अशा वेळी तिची ती कुठेतरी धाकधूक असते ना, त्यावेळी जे म्हणजे प्रसूती काळानंतर जो वाढवण्याचा जो रजा जी वाढवण्याचा जो सुनित्रा बाबांनी सुचवलेला आहे, तर मला वाटतं अतिशय योग्य आहे, ही मागणी अतिशय योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.